जय जय रघुवीर समर्थ. संतांनी लोकजीवनातला, नेहमीच्या जीवनातला अनेक गोष्टींवर अभंग लिहिले. तुकारामांच्या मध्ये तुम्हाला बहुरूप्याचे अभंग सापडतील, खेळाचे अभंग सापडतील, जात्यावरच्या ओव्यांचे अभंग सापडतील. म्हणजे जगण्याच्या संबंधातल्या अनेक गोष्टी, कारण जगण्यातूनच वर आलेले संत होते. संत असे कुठे गुहेत राहणारे वगैरे काही लोक नव्हते, समाजापासून फटकून राहणारे लोक नाही. त्यामुळे समाज जीवनात त्यांच्या चार प्रापंचिकांसारखेच होते आमचे तुकाराम. ते तिथून सुरुवात करून ते काया ब्रह्म केली इथपर्यंत गेलेले असल्यामुळं त्यांचा प्रवास फार महत्त्वाचा आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी, आणि म्हणूनच सामान्य लोकांच्या हृदयामध्ये तुकारामांना स्थान आहे. आज आपण जे अभंग बघणार आहेत त्याला घोंगड्याचे अभंग असं म्हणतात. छोटी छोटी घोंगड्याचे खेळ आहेत ते. आता हा खेळ अस्तित्वात नाहीत, आपल्या बघण्याला मिळत नाही. पण घोंगड्याचं रूपक केलंय. आणि त्या हा घोंगडं म्हणजे आपलं पांघरायचं वस्त्र पण आहे. आणि गरीब समाज तुम्ही बघितला, रामोशी समाज, खालचा समाज, त्यामध्ये ते वस्त्र पण तसंच आहे. आणि ते थंडीला कवर म्हणून पण तेच आहे. असं घोंगडच सगळं आहे त्या माणसाचं. अशा या घोंगड्याचे अभंग आहेत. ते अगदी गाजलेले. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, असा फार गाजलेला आमचा भीमण्णांचा अभंग आहे. चारू वाटल्यास शोधून ठेव. आपण तो हे संपल्यानंतर ऐकूया. तर हे घोंगड्याचे अभंग आहेत. एक चार पाच अभंग आपण घेऊया आणि थांबूया. किती प्रतीक सुरेख वापरलेलं आहे तुकारामांनी. अत्यंत उच्च वेदांतिक ज्ञान एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला निखळ भक्ती विठोबाबद्दलची. हे सगळंच तुम्हाला ह्या प्रतीकामध्ये दिसेल. घोंगड्याचे अभंग बरेच आहेत, म्हणजे 15-20 तरी असतील. मी एक 4-5च घेतोय त्यातले फक्त. मला योग्य जे वाटले, पण बाकीचे पण सुंदरच आहेत. ठकिले काळा मारिली दडी, दिली कुडी टाकोनिया, पांघुरलो बहु काळे घोंगडे बळे सांडवले. आता हे घोंगडं आहे. हे घोंगडं म्हणजेच देह आहे. हे घोंगडं म्हणजे उपाधी आहे. हे शरीर हे वस्त्र आहे. मृत्यू म्हणजे हे वस्त्र बदलणं, हे वस्त्र बदलायचं आणि दुसऱ्या जन्मामध्ये जायचं. त्यामुळे हे वस्त्र टाकलं, दुसरं वस्त्र घेतलं, असं गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. हे सगळं ज्ञान आमच्या तुकोबांनी अभंगातनं दिलं नाही. ते देता देता पवित्र करून सोडून दिलेलं आहे. म्हणजे फार वरच्या दर्जाला नेलं आहे 4 ओळीमध्ये. त्यामुळे म्हणले हा देह घोंगड्यासारखा आहे. देह घोंगड्यासारखा आहे, हे एक गोष्ट आहे. त्याचा त्याने इतक्या पद्धतीनं वापर केला आहे ते तर दिसेल तुम्हाला. ठकिले काळा मारिली दडी, दिली कुडी टाकोनिया. आता हे फार गूढ असं वाक्य आहे. कुडी टाकोनिया दिली. कुडी म्हणजे शरीर हो. शरीराचा मोहच सोडला, कुडीच टाकूनच दिली मला मला कारण काय, तो ठकिले काळा, काळ म्हणजे मृत्यू. मृत्यू घाव घाव कशावर घालतो तर देहावरच घालतो. देह माझ्या आत्म्याला मारूच शकत नाही. हा गीतेचा सिद्धांत भागवतातून, ज्ञानेश्वरीतून, नामदेवांच्या अभंगातून तुकारामाने आत्मसात केलेला होता. त्यामुळे ते म्हणाले ठकिले काळा मारिली दडी. ही घोंगडं मी फेकून दिलं देहाचं. मी देहापासून वेगळाच झालो. आता काळ काय करणार मला. ठकिले काळा, काळाला मी फसवलं. काळालाच फसवलं मी, प्रत्यक्ष मृत्यूला फसवलं. कारण मृत्यू आहे तो माझा देह घ्यायला येतो. मी मृत्यू यायच्या आधीच देहापासून वेगळा झालो. आता त्या देहाचं त्याला काय करायचं ते करे नका. अशा पद्धतीचा खेळाचा भाव पूर्ण अध्यात्मामध्ये तुकारामांनी आणला. ठकिले काळा मारिली दडी. दडी कुठं मारली तर आत दडी मारून ठेवली. माझ्या आत्मस्वरूपातच मी विलीन झालो आणि देहाला बाहेर टाकून दिलं. आता त्या देहाला तो घेऊन जाई नका, काय 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 करे नका. मी देह नाही हे मी एवढं नामस्मरणातून समजून घेतलं. आता काय व्हायचं ते हो त्या देहाचं. ठकिले काळा मारिली दडी, दिली कुडी शरीर टाकोन या, पांघरलो बहु काळे. फार काळ मी पांघरून राहिलो. हे अनेक जन्म पांघरून राहिलो. मी देह आहे, मी देह आहे या जाणीवेत राहिलो. बहु पांघरलो बहु काळे घोंगडे बळे सांडवले. आता हे पांडुरंगा फार चांगलं केलंस. तुझ्या कृपेनं, तुझ्या नामामुळं हे गळूनच पडलं. आता हे घोंगडच गळून पडलं. आता मी देह नाही. काया ब्रह्मकेलीचा अर्थ आहे आता मी देह नाही ही जाणीव स्थिर झाली. आता अनेक गर्भवास झाले, अनेक जन्म झाले, आणि अनेक वस्त्र जरी आली तर त्या वस्त्रांशी माझा काही संपर्कच येणार नाही. मी तुझं नाम घेत रे. नये ऐसा लागवरी, परते दुरी लपाले.
परत आता कधी त्याचा लागच मला लागणार नाही, एवढं दूर असं मी ते माझ्यापासून नेलेलं आहे. देहापासून मी एवढा दूर गेलेलो आहे की आता परत त्याचा मला संपर्क येणार नाही. त्यामुळे मला जन्म अनेक मिळाले तरी माझी ही मी आत्मा आहे ही जाणीव स्थिर एवढी राहील की आता मला काही त्याचं होणारच नाही. तुझ्या नामासाठी म्हणून मी आता जन्म घेईन, तुझ्या प्रेमासाठी जन्म घेईन, पण माझ्या इच्छांपोटी मी आता जन्म घेणार नाही. तुका म्हणे आड सेवा, लाविला हेवा धांदली. काय असं अतिशय मोठं स्टेटमेंट तुकारामांनी केलेलं आहे. ते म्हणतात हा जो काळ आहे ना, ह्या काळाचीच तर भीती वाटते. ह्या काळापासूनच पळायसाठी सगळे रोग येतात, काय काय येतात, हे सगळ्या काळाला घाबरून सगळं जीवन जात आहे म्हणाले. त्या काळाला घाबरून, मृत्यूला घाबरून आता मी जगणारच नाही, कारण मी देह मृत्यूला देऊन टाकलाय. आणि परत माझ्या वाटेला काळ येऊ नये म्हणून मी काय केलेलं आहे. म्हणजे तुम्ही अशी कल्पना करा, एका गुहेमध्येच तुकाराम लपलेले आहेत. ही गुहा म्हणजे काय नाही, ही हृदयातलं ही कपार आहे की जिथे जिथे तो अंगुष्ठ मात्र पुरुष लपून राहिलेला आहे, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तिथे तिने आश्रय घेतलेला आहे. अंतःकरणाच्या स्वतःच्या आतच आश्रय घेतलेला आहे. आणि आता देहाची त्यांना काही पर्वा नाही आहे, अशी भूमिका ते सांगतायत. तुका म्हणे आड सेवा. आणि ह्या गुहेच्या दरवाजावर मी आडना का ठेवलेला आहे, तर हरिसेवेचा आडना ठेवलेला आहे. हरिसेवेचा आडना म्हणजे असा की जरी तो त्या देहाला सुद्धा न जुमानता कधी माझ्या गुहेच्या दारावर आलाच काळ, तर तिथं मी हरिसेवेचा आडना लावला आहे. सतत नाम सुरू आहे आणि हरिसेवा माझी चालू आहे. काहीची जे माझ्या देहाच्याकडनं व्हायची ती सगळी सेवा हरीची म्हणूनच चालू आहे. त्यामुळे त्याला तिथूनही आत प्रवेश येणार नाही. अशा पद्धतीने खेळाची मांडणी केली. व ठकिले काळा मारिली दडी, दिली कोडी टाकून या तो का म्हणे आड सेवा, लाविला हेवा धांदली. हरीची सेवा हेच माझं कवच आहे आणि घोंगडी मात्र मी टाकून दिली. असा तुकारामाचा अभंग आहे. घोंगड्याचे बरेच अभंग आहेत, मी 4-5 निवडलेत, ते आपण करूया. दुसरा अभंग बघा परत. घोंगड्याचा पालट केला. घोंगडं आम्ही मुलं खेळतो, तर त्यामध्ये घोंगडं कोणाच्या अंगावर आम्ही टाकतो आणि आम्ही खेळत राहतो. आणि कृष्ण हा आमच्यातच आहे. हे सगळं वृंदावनातले खेळाचे पडसाद आहेत बरं का. हे सगळे वृंदावनात कृष्णानं गोपीने जो खेळ केलाय त्या खेळांमधला एक घोंगडीचा खेळ आहे. तर तो घोंगडीच्या खेळाचं वर्णन तुकाराम करतात. घोंगडी यांचा पालट केला, मुला मुला आपुल्यात. मुलांनी आपापसात घोंगड्यांचा पालट केला. तुझं घोंगडं मला, माझं घोंगडं तुला, असं दिलं. कान्होबा तो मीच दिसे. हा सगळा वृंदावनातला खेळ आहे. कान्होबाचं घोंगडं मी पांघरलं. आता तुकाराम मनानं पूर्ण वृंदावनात पोचलेले आहेत आणि तिथल्या गोपांच्या बरोबर आणि कृष्णाबरोबर खेळ खेळतायत. आणि जो खेळ खेळला तो आपल्याला सांगतायत. म्हणजे काय पद्धतीची उच्च तऱ्हेची अशी जाणीव तुमची होत जाते. ह्या खेळाबरोबर तुम्ही तुकारामांच्या बरोबर वृंदावनात जाता. आणि ते कृष्णाचं मनोहर असं खेळणारं जे रूप आहे, लोभस रूप, की जे आमच्या वारकरी पंथाचा असा देव आहे, तो पुंडलिकांना आपल्याला आणून दिलेला आहे, तो तोच आहे. घोंगडियाचा पालट केला, मुला मुला आपुल्यात. कान्होबा तो मीच दिसे, लाविले पिसे सवंगडिया. कान्होबाचं घोंगडं मी पांघरलं आणि मीच कान्होबासारखा दिसायला लागलो. मी कान्होबासारखा एवढा दिसायला लागलो की माझे सवंगडी सुद्धा चकित झाले आणि ते मलाच कृष्ण समजायला लागले. काय उच्च दरेचा खेळ आहे बघा. तो बोले मी उगाच बैसे. खरं तर मी काहीच करत नव्हतो, तोच बोलत होता. म्हणजे मीच आता कृष्णासारखा झाल्यामुळं तो माझ्या आतून बोलायला लागला. आणि त्यामुळे ते खरंच वाटायला लागलं, सगळ्या सवंगड्यांना वाटायला लागलं की हाच कृष्ण आहे. खरं तर मी ते सोंग मांगरलेलं होतं कृष्णाचं, पण तसं नाही, माझ्या सवंगडी समजायला लागले हाच खरा कृष्ण आहे. अशी या खेळाची गंमत आहे, असं सांगायला लागले. काय भक्तीतलं तत्वज्ञान, किती किती सोपेपणानं सांगावं, याला मर्यादा नाही. तो बोले मी उगाच बैसे. मी गप्प बसलो होतो, मी काय बोलत नव्हतो, तोच माझ्या तोंडून बोलायला लागला. आणि सगळ्या सवंगड्यांना वाटायला लागले की हाच कृष्ण आहे. तो बोले मी उगाच बैसे, अनादिसे न दिसे. उलटा न दिसे, मी कृष्ण नाही असं दिसायलाच तयार नाही, मी कृष्णच आहे असं सगळ्यांना वाटायला लागलं. तुका म्हणे दिले सोंग. आणि मग तुकाराम म्हणतात, कृष्णानं त्याच्यासारखं राहायचं सोंग मला दिलं. कृष्णानं जे काय सोंग दिलं ना ते वठू. ह्यावेळी कृष्णानं मला कृष्णाचंच सोंग दिलं. तुका म्हणे दिले सोंग, नेदी व्यंग जाऊ देऊ. आता कृष्णा, तुझ्यासारखं असायचं सोंग मला दिलेस का? मी तुझ्यासारखा होऊन दाखवतो. नेदी व्यंग जाऊ देऊ. आता वाया नाही जाऊ देणार. हे घोंगडं कृष्णाचं मिळालंय ना, कृष्णासारखा जगून दाखवेन. असा हा घोंगड्याचा खेळ आहे. तिसरा बघा, घोंगड्याचाच हा बघा, परत घोंगड्याचंच प्रतीक आहे. मी माझे करीत होतो जतन. घोंगडं सांभाळत होतो, सगळं देहाला सांभाळायचं ना, त्याचं आयुष्य सगळं देहाबरोबर आयुष्य सुरू झालंय, देहाबरोबर संपणार. आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये देह सांभाळायचा आणि देहा संबंधानं येईल ते सगळं सांभाळायचं, हेच मानवी आयुष्य आहे.
मी माझे करीत होतो जतन, म्हणजे काय, माझं घोंगडं मी जतन करत होतो, म्हणजे तेच देह आणि देह संबंध जपावी ती सगळी जपत होतो. मी माझे करीत होतो जतन, भितरिल्या चोरे घेतले खाणे. आत चोर आहे, तो चोर आहे म्हणजेच तो पंढरीनाथ आहे. आतला चोर आहे, त्यानं माझं हे बाहेरचं घोंगडं चोरून नेलं, अशी तक्रार तुकाराम या अभंगामध्ये मांडतात. मी माझे करीत होतो जतन, भितरिल्या चोरे घेतले खाणे. मज आल्या विण आधीच होता, मज न कळता मज बाजी. मी माझी परवानगी न घेताच तो आत येऊन बसलेला होता. असा हा चोर आहे म्हणजे. काय उच्च पद्धतीचं अध्यात्म सांगितलं. तुम्ही एकेका अभंगावर, नुसता ह्या खेळांच्या अभंगावर विचार जरी करत राहिला तरी सगळा वेदांत तुमचा ह्या अभंगामध्ये होऊन जाईल. त्याला काही संस्कृतची गरज नाही, काही नाही, आणि भक्तिभाव पण असेल आणि उच्च तऱ्हेचं ज्ञान पण येईल, आणि तुमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येईल पांडुरंगाच्या प्रेमामुळे. असं सगळं एकाच अभंगामध्ये. हे संतांची सेवा आहे. ह्यामध्ये काही काही अवघड शब्द नाही, काही नाही, काही सरळ भावना आहे. मी माझे करीत होतो जतन, भितरिल्या चोरे. तो भितरीला चोर आहे, बाहेर आलेला चोर नाही आहे, हा आतलाच चोर आहे. भितरिल्या चोरे घेतले खाणे, मज आल्या विना आधीच होता, मज न कळता मज माझ. आतच बसलेला होता, मला न कळताच आत बसलेला होता. तुम्हाला तो कळता झाला की एकदा तुमचा तो प्रवास प्रवास संपला. न कळता तुमच्या आत पांडुरंग बसलेलाच आहे सगळ्यांच्या आत, असा भागवत धर्माचा संदेश आहे. घोंगडे नेले, घोंगडे नेले, माझं घोंगडं परमेश्वर घेऊन गेला, अशी आता ही हाकाटी पिढायला लागलेत तुकाराम. घोंगडे नेले, घोंगडे नेले, उघडे केले उघडेची. मला उघडं करून टाकलं या पांडुरंगाने, अशी तक्रार करतात. तुका म्हणे चोरटाची झाला साव. बघा म्हणले या पांडुरंगाचं कौतुक काय, आमची घोंगडी चोरली आणि हाच साव आहे. परत म्हणजे परत बोलायची परत पंचायत आहे, म्हणजे हाच साव, ह्याच श्रेष्ठता फार, हाच प्रतिष्ठित. खरं तर हा चोर आहे. आमची शरीर, आमचा देहभाव चोरून नेणारा हा चोर आहे, आम्हाला उघडं करणारा हा चोर आहे. तुका म्हणे चोरटाची झाला साव, सहजची न्याय नाही तेथे. काय न्याय राहिला नाही बघा ह्या जगामध्ये. सावाला, चोराला साव म्हणायला लागले. असं हे वृंदावनामधलं जग आहे. बस हे उच्च. अजून एक 57 झाले, हा, दोन एक अभंग करूया आणि थांबूया. आणखीन एक घोंगड्याचा अभंग. माझे घोंगडे पडिले ठाई, माग तया पायी सापडला. घोंगडं सापडत नव्हतं कुठं, ते कुठं पडलंय बघायला गेलो तर ते पांडुरंगाच्या पायात पडलेलं होतं घोंगडं, ते मला सापडलं. असा घोंगड्याचाच खेळ आहे सगळा. माझे घोंगडे पडिले ठाई, माग तया पायी सापडला. चोर तो, हे पांडुरंगानं चोरून नेलेलं हो घोंगडं त्याच्या पायापाशी सापडलं. चोर तो भला, चोर तो भला, हा चोर आहे म्हणले पांडुरंग, घोंगडी नेतो. चोर तो भला, चोर तो भला, पाठीसी घातला पुंडलिके. या पुंडलिकानं ह्याला पाठीशी घातलाय, त्यामुळे आता आम्हाला काय करता येत नाही. पुंडलिक हा दादा बरं का सगळ्या संतांचं. पुंडलिक म्हटलं की कानाला हात लावून सगळं, कारण पुंडलिकाचं सगळं आहे ना. पुण्य सगळं पुंडलिक आहे. पुंडलिकेनं आणून उभा केलेला आहे पांडुरंग तो, त्यामुळे त्याचं ऋण मोठं आहे. मग त्यामुळे हा पांडुरंग खरा चोरच म्हणले. पण ह्या पुंडलिकानं पाठीशी घालून ठेवला, त्यामुळे काय करता येणार नाही, तर चोराला दोन धपाटे घालायला पाहिजे. चोर तो भला, चोर तो भला, पाठीशी घातला पुंडलिके. चोर कुठोरी एकेची ठाई. कुठोरी म्हणजे काय, तर कोठारी. कोठारी म्हणजे काय, तर आश्रय देणाऱ्याला कोठारी असं म्हणतात. चोर कुठोरी एकेची ठाई, म्हणजे हे चोर आणि त्याला आश्रय देणार हे एकाच ठाई आलेले आहेत. पुंडलिक आणि विठ्ठल, विठ्ठल चोर आणि त्याला आश्रय देणारा पुंडलिक, हे एकच झालेले, आम्हाला काय करता येईना म्हणाले. चोर कुठोरी एकेची ठाई, वेगळे पहावे न लगे काही. हे वेगळं काढून बघता येत नाही, असे हे दोघं एकत्र झाले म्हणाले. पुंडलिक आणि विठ्ठल एकच आहेत, अशी ही तुकारामांची भावना आहे. नंतरच्या अगदी संशोधनं जी झाली, देवतांची संशोधनं, त्यात आमचे राची ढेरे, त्यांचं एक पांडुरंग एक महासमन्वय असं एक पुस्तक आहे. त्यामध्ये सर्वांचं आता संशोधकांचं म्हणणं, सोनता मायर म्हणून फार मोठे जर्मन संशोधक ॲन फेल्डहाऊस, यांचं सगळ्यांनी एवढी चांगली संशोधनं विठ्ठलावर झालेली आहेत, वाचण्याजोगी आहेत. तर त्यात त्यांचा असा संशय आहे की हे पुंडलिकच विठ्ठल आहे. पुंडलिकालाच विठ्ठल ते म्हणतात. पुंडरिकेश्वर म्हणजेच विठ्ठल, असं विठ्ठलाचंच नाव पुंडलिक आहे, नाही तर त्याचा इतिहास सापडत नाही अजिबामध्ये, असं म्हणतात. पण हा तो इतिहासाचा भाग झाला. इथे इथे श्रद्धाचा भाग कसा आहे बघा. चोर कुठोरी एकेची ठाई, वेगळे पहावे न लगे काही. हा पुंडलिक आहे आणि तो विठ्ठल आहे, ते एकच आहे. इथं तुकारामांनी श्रद्धेतून येणारी प्रसिद्धी दिलेली आहे, आणि काय फरक पडत नाही आम्हाला. पुंडलिकाला विठ्ठल म्हणलं काय, विठ्ठलाला पुंडलिक म्हणलं काय. आणिकांची ही चोरली आधी.
कसं सांगतात बघा, अहो माझ्या आधी बऱ्याच जणांची घोंगडी चोरून स्वतःच्या पायापाशी नेऊन ठेवली आहे. हा काय चोर साधा नाही, परंपरेला माहीत असलेला मोठा चोर आहे म्हणल्या. आणिकाची ही चोरली आधी, माझे तया मधी मिळविले. सगळ्यांची घोंगडी चोरून नेली होती, माझं पण चोरून त्यांच्याबरोबर तिथंच ठेवलं. आपल्या आपण शोधले तीही, करीन मीही तेची परी. घोंगडं जे पांडुरंगानं चोरून नेलं ते कसं इतर संतांनी साधकांनी आणलं परत, ते मला तेच करायला लागेल. मला पण साधना करायला लागेल. माझा देहाचा ताबाच आता पांडुरंगाने घेतलेला आहे. आता पांडुरंगाने ताबा घेतल्यानंतर जगायचं कसं, ह्याचा शोध इतर संतांनी लावला, इतर साधकांनी लावला. मलाही तोच लावायला लागले. मला त्या वाटेनं जायला लागेल आता. आपुल्या आपण आपल्या आपण शोधले तीही, करीन मीही तेची परी. तुका म्हणे माझे हितची झाले. या चोरीमुळे माझा हित झालं बघा. पांडुरंगानं माझा देहच चोरला, माझी देहभावना नष्ट केली, आणि तरी जीवन तसंच ठेवलेलं आहे, चालूच ठेवलेलं आहे. याची सगळ्याचे तुम्हाला सांगतो श्रेय काय मिळालेलं आहे, काय कृतार्थता आहे या सगळ्यामध्ये. तुकारामाची शेवटची वेळ सांगतो. तुका म्हणे माझे हितची झाले. फार भलं झालं. चोरीमुळे कधी कोणाचं भलं होत नाही, पण इथे पांडुरंगानं देह चोरल्यामुळे आमचं भलं झालं म्हणले तुकाराम. काय कृतज्ञता व्यक्त केली आहे. तुका म्हणे माझे हितची झाले, फाटके जाऊन धडके आले. आमचं फाटका देहाचं होतं हो. ते विकारांनी ग्रासलेलं असं घोंगडं होतं, ते पांडुरंगानं चोरून नेलं, आणि त्याच्या जागी धडकं असं घोंगडं माझ्या अंगावर टाकलं. ह्या पांडुरंगाच्या चोराचे उपकार मी आता किती तुम्हाला सांगू. असं 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 तुकाराम म्हणतात. अजून एकच अभंग आपण करू, आणि मग थांबू. आता मी देवा पांघरो काही. तोच विठ्ठल विठ्ठल घोंगडं घेऊन जातोय, हीच सारखी एक कधी तक्रार आहे, कधी कृतज्ञता आहे, असा सगळे खेळाची भावना आहे. आता मी देवा पांघरो काही, भिकेचे तेही उरेची ना. आता कुठं आम्ही भीक मागून आणले होतं घोंगडं, ते घोंगडं भीक मागून आणलं म्हणजे काय, पंचमहाभूतांनी विणलेलं होतं ते. पंचमहाभूतांकडनं मागून मागून आणलं आणि पांघरलं होतं ते. म्हणजे माझा देह आहे तो पंचभूतांनी बनलेला होता. तो नेमका परमेश्वरा तुम्ही पळवून नेला आणि आम्हाला अगदी उघडं पाडून टाकलं. आता मी देवा पांघरो काही, भिकेचे तेही उरेची ना. सदैव दुबळे, सदैव म्हणजे दैव असलेले बरं का. सदैव म्हणजे सदोदित असा अर्थ आपण मराठीत आता वापरतो. जुन्या मराठीमध्ये सदैव म्हणजे दैव ज्यांचं चांगलं आहे, म्हणजे दुर्दैव आणि सदैव असं असं म्हणायचं. दुर्दैवी माणसं आणि सुदैवी माणसं असं जे असतं, त्यातला हे आहे सदैव दुबळे. दुबळे म्हणजे गरीब, सदैव म्हणजे दैव असलेले, सशक्त. सदैव दुबळे नेणे चोर. त्या चोराला काय कळतंय, गरीबाचं चोरतोय का श्रीमंताचं चोरतोय, त्याला चोरी ही चोरीच आहे. हा विठ्ठल त्यातला चोर आहे म्हणले. ह्याला कुणाचं न्यावं कुणाचं नको न्यावं काही कळत नाही. सदैव दुबळे नेणे चोर, देखुनी सुनाट फोडितो घर. घर सुनाय बघतो, रिकामाय बघतो, घुसतो, आणि काय दिसेल ते पळवून घेऊन जातो. असा असा हा विठ्ठल चोर आहे म्हणले. नाही मजपाशी फुटकी फोडी. फोडी म्हणजे कवडीचं बरं का. माझी फुटकी कवडी सुद्धा माझ्याकडे नाही हो खरं म्हणजे. नाही मजपाशी फुटकी फोडी, पानसानी घोंगडी दिली होती. 5 महाभूतांनी मला जे दिलं होतं घोंगडं, त्यांच्याकडे मी उसनं आणलं होतं. आणि शेवटी मृत्यूनंतर त्या 5 महाभूतांनाच परत जातो देह. त्यांच्याकडनं मी घेऊन आणलो तो उसनं, तर तो ती हा घेऊन गेला म्हणल्या. नाही मजपाशी फुटकी फोडी, पानसानी घोंगडी दिली होती. तुका म्हणे जना वेगळे झाले. हे घोंगडच माझं घेऊन गेलो हो, त्यामुळे जनामध्ये मी आता काहीच पांघरलं नाही असं दिसायला लागलो. माझी लाजच गेली म्हणले. लोका वेगळे झाले. हे लोक आहे ना, हा सगळा सुमार लोकांचा आहे. भक्तीला पाठमोरा झालेला हा लोक आहे, आणि त्यामुळे तो सुमार झालेला मिडियाकार लोक आहे. त्या लोकांपासून विठ्ठलानं मला बाजूला केलं असं सांगतात. तुका म्हणे जना वेगळे झाले, एकची नेले एकल्याच. एकच वस्त्र होतं मला, देह एकच असणार की हो. एक देह होता, एकटाच होतो. तोही हा देह हा चोर घेऊन गेला, आणि त्यानं मला आता मुक्त करून टाकलेलं आहे. चोरी व्हावी तर अशी व्हावी. झारू आपल्याला गाणं ऐकता येईल का? आम्हासी का दिली वांगली कान्होबा, कान्होबा, कानोबा कान्होबा, कान्होबा. कानोबा कानोबा तुझी घोंगडी
दिली मांगली रे कानोबा तुझी घोंगडी मांगली रे कानोबा तुझी घोंगडी मांगली स्वगत सच्चिदानंदे मिलोनी शुद्ध सत्व गुण मिळाली रे स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुण विनली रे विनली रे विनली रे विनली षटगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कानोबा 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 तुझी गोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी दिली मागली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली षटविकार षटवैरी मिळोनी तापत्रयाने मिळाली रे षटविकार षटवैरी मिळाले तापत्रयाने विणली रे विणली रे विणली रे विणली रे षटविकार षटवैरी मिळाली तापत्रयाने तापत्रयाने विणली रे विणली रे विणली रे षटविकार षटवैरी तापत्रयाने विणली रे विणली नवाठाई फाटून गेली ती त्वा आभासी निधली रे कानोबा 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 तुझी घोंगडी चांगली रे कानोबा तुझी घोंगडी आम्हासी दिली मागली रे कानोबा कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली रे तुझी मुनी धाता मुखी नाम गाता मुखी नाम गाता मुखी नाम गाता मुखी नाम गाता तुझी मुनी धाता मुखी नाम गाता संदेह बुद्धी विरली रे
रखुमा देवी वर विठ्ठल 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 बाप रखुमा देवी वर विठ्ठल बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बाप रखुमा देवी वर विठ्ठल वत्पदी वृत्ती मुरली रे कानोबा 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 तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी आम्हासी दिली वागली रे कानोबा तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी तुझी चालेल, आपण आता इथं थांबूया. हे त्यातली जी हा जो अभंग आहे हा ज्ञानेश्वरांचा आहे. बापा रखुमा देवीवर आहे ना शेवटी. तर त्यामध्ये ज्ञानदेव ही तुझी घोंगडी तेवढी चांगली आहे आणि आमची घोंगडी काय वाईट नाही, वाईट आहे. षडविकारांनी अ, तीन तापांनी अशी विणलेली आहे, ती टाकून दे आणि आम्हाला चांगली घोंगडी दे, अशी जी प्रार्थना केली त्याला आलेलं फळ तुम्हाला तुकारामाच्या अभंगामध्ये दिसेल. आणि माझं फाटकी घोंगडी गेली आणि धडकी घोंगडी मला पांडुरंगानं दिली. ज्ञानेश्वरांनी केलेली प्रार्थनेला फळ पार तुकारामांच्या वेळी सुद्धा आलेला आहे. असा हा सुंदर असा प्रवास आहे. आपण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.